स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आम्ही दीपक आणि मी बाहेर गेलो होतो, तर मग रस्त्यातच मग दीपक म्हणे चल नाही चायनीज खाऊ, चायनीज राईस खाऊ. म्हणलं ठीक आहे चल, त्याला खूप आवडतं चायनीज खायला. आणि ह्या ताई युट्यूबर बरं का, पहिला पेमेंट झालाय त्यांचा. ओळखायला आल्या कारण मी बघितलंय यांना. आणि मग म्हणलं असाही राईस आपल्याला खायचाच आहे. म्हणजे ते भैया बनवतच होता, तर म्हणलं चला याला मी शूट करून घेऊया कसा बनवतोय. तर मग मी शूट करत होतो ते जे भैयानं जो तडका मारा है तो क्या ही बोलू मैं. एकदम टेस्टी बनवलं त्यांनी आणि खूप छान बनवलं. आणि मग लगेच बाकीचे त्याला ना चिडवत होते, अरे म्हणे अभि तो तू व्हायरल हो के रहेगा. हसत होते, त्याला मजाक उडवत होते. आणि मग त्याच्यानंतर मग त्याने छान बनवलं आणि मग प्लेटमध्ये दिलं. आणि म्हणलं चला आता तुम्ही फॉलो करो याचं चालूच होतं आपलं. आणि हसत होते सगळे आणि छान वाटत होतं शूट करताना. पण दीपक मात्र लाजतच होता, म्हणे बंद कर नाही मला खाऊ दे, बंद कर, इकडं तिकडे पाहतच होता ते. म्हणे बंद कर, मला खायचंय. अरे म्हणलं खाय ना, मी तुला काय करायला लागले. मग मला चल मी पण खाते. मग शूट करता करता मग मी पण 2 घास खाल्ले. इकडे तिकडे तोंड फिरवतच होता तो. आणि खरोखर एकदम टेस्टी बनवलं. आणि हा टाईमपास, त्याला म्हणलं खात होतो, मला नको, मला राईसच खायचा आहे. आणि थोड्या वेळाने परत त्यांनी मंचुरियन ऑर्डर केलं, म्हणे मंचुरियन बी खायचं आहे मला. म्हणलं ठीक आहे खाय. तेवढं खाऊन खाऊन त्याने 220 रुपयाचं बिल केलं बाबा पोरगा. त्याला म्हणजे बाहेरचं खायचं केलंय. म्हणलं चला आता घरी जाऊ. मग लगेच आले त्याच्यामुळे फॉलो करो हात करायला लागले. म्हणलं हो. मग आमच्या बिल्डिंग खाली ना हा पोपट आहे, मी याला रोज भेटते. त्याला म्हणलं ना ए मिठू, तर ते म्हणते मिठू. तेव्हा ए मिठू, असा तो पण रिपीट आपल्याला बोलतो. तेवढंच बोलतो तो, बाकी काय बाकी बाकी त्याच्याकडून काय अपेक्षा करा. छान मग आजी ना मला रस्त्यात भेटला होत्या, हात केला मला. तर मी म्हणलं का बरं हात केला आजीने. आजी म्हणते बाई तू फोटो काढती का काय. म्हणलं नाही फोटो नाही काढत, म्हणलं तुमचा व्हिडिओ काढते. मग म्हणे मला बरं नाही ग, मला घरापर्यंत सोड. मग तसंच मग आजीला बोलत बोलत घरापर्यंत सोडलं. आजीची काय तब्येत ठीक नव्हती, अनोळखी आजी पण इतकी आपुलकी तिच्या बोलण्यामध्ये, बापरे. म्हणे तू भेटली ना बाई आमच्या शेतातून, तुला भाजीपाला आणन हे आणन, मग तू कधी भेटशील. म्हणलं भेटल मी. म्हणजे जुने माणसं किती त्यांच्या बोलण्यात आपुलकी, काय खरंच खूपच आपुलकी. आजी बोलतच होती इथं घर आहे तिथं घर आहे आमचं घरी, तर चल ना म्हणे चहा प्यायला. म्हणलं नाही नाही मग कधीतरी येईल म्हणलं चहा प्यायला. आजी गप्पा मारायला लागली, घरचं सांगत होती. म्हणे जाते आता. म्हणलं हो जा, तुम्ही आराम करा. आणि 2दा-3दा मागं फिरून पाहिला, हात पेला, हात म्हणाली चला येते चला येते. चला बाय.